या अगोदर बघा आपण 1 ते 101 पर्यंत मानकांचे स्तर न्याय, स्तर 1, स्तर 2, स्तर 3, स्तर 4 हे सर्व पुरावे आणि फोटो कोणते लागतील ते पाहिलेले. या ठिकाणी आता 102 ते 115 पर्यंत या ठिकाणी आपण स्तर न्याय कोणते पुरावे आणि फोटो लागणार ते या ठिकाणी आपण पाहूया. हा जो लाल रंगात दिलेला बघा 102, 103 हे मानक क्रमांक दिलेले आहेत. 102 शालेय अल्पकालीन दीर्घकालीन नियोजन हे संस्थात्मक. जर आपण स्तर 1 निवडलं असेल तर 102 मध्ये तर पाठ वाचन, स्वच्छता नियोजन, परिपाठ, तासिका वेळापत्रक, वार्षिक मासिक घटक पाठ, त्याचा फोटो काढा, त्याची पीडीएफ बनवा. पीडीएफ कशी बनवतात याचा देखील मी व्हिडिओ काढलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल. हा मी एज्युकेशन व्हॉट्सअप ग्रुप देखील बनवलेला आहे, त्याची देखील लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल. तुमची इच्छा असेल तर एज्युकेशन हेल्प व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता. आता 102 जर स्तर 1 निवडला असेल तर पाठ वाचन, स्वच्छता नियोजन, परिपाठ, तासिका वेळापत्रक, वार्षिक मासिक घटक पाठ नियोजन त्याचा फोटो. स्तर 2 निवडला असेल 102 मध्ये तर मुख्याध्यापकाचे वार्षिक नियोजन, जबाबदारी, खाते वाटप, विविध समित्या आणि त्याचे इतिवृत्त त्याचा फोटो काढा आणि त्याची पीडीएफ बनवा. 3 निवडलं असेल तर शालेय व्यवस्थापन समिती, शाळा समितीच्या पहिल्या सभेचे इतिवृत्त, शिक्षक सभा इतिवृत्त, शाळा विकास आराखडा त्याचा फोटो. स्तर 4 निवडला असेल तर पालक माजी विद्यार्थ्याचा सहभाग दर्शवणारे इतिवृत्त, लोकसहभाग, समाज शिक्षण उपक्रम, शाळेचे ध्येय धोरण अंमलबजावणी याचा एक फोटो. तर 103 मध्ये 103 हा काय आहे तर बघा 103 जर निवडलं असेल तर स्तर 1 जर तुम्ही निवडलं असेल तर एसएमसी, एसएमडीसी, पीटीए सभेमधील नियोजन इतिवृत्त. स्तर 2 निवडला असेल तर शिक्षक सभा इतिवृत्त, जबाबदारी, खाते वाटप यादी, समित्या प्रभार यादी इतिवृत्त त्याचा फोटो. स्तर 3 निवडला असेल 103 मध्ये मानक क्रमांक स्तर 3 निवडला असेल इतर शाळा संस्थांना भेटी, तसेच इतर संस्थेचे प्रतिनिधी, मुख्याध्यापकांच्या शाळांची भेट, समाजाचा सहभाग दर्शवणारे फोटो. जर 103 मध्ये स्तर 4 निवडला असेल तर शिक्षण परिषदेत सहभाग त्याचा फोटो, शालेय वेळापत्र व्यतिरिक्त जादा वर्ग घेतल्याचा त्याचा फोटो, मार्गदर्शन कार्यशाळा त्याचा फोटो. आता 104 मानक क्रमांक 104 मध्ये स्तर 1 निवडला असेल पर्यवेक्षण यंत्रणा म्हणजे डाएट, बीआरसी, सीआरसी यांच्या भेटी किती झाल्या त्याचा अभिप्राय त्याचा फोटो, स्टॉक रजिस्टर अद्ययावत नोंद त्याचा फोटो. स्तर 2 निवडला असेल उपलब्ध संसाधनांचे प्रभावी वापर आणि देखरेख केल्याचे पुरावे. स्तर 3 निवडला असेल 104 मानक मध्ये संगणक साक्षरता कार्यक्रम उपक्रम, मुलीकरता आरोग्य स्वच्छते संदर्भात जाणीव जागृती कार्यक्रम. स्तर 4 निवडला असेल तर विद्यांजली पोर्टलवर नवीन संसाधनांची केलेली मागणी, विविध सर्वेक्षण कार्यक्रम सहभाग. 104 मध्ये स्तर 4 मध्ये 104 मानकामध्ये स्तर 4 मध्ये. नंतर बघा 105 मानक जर 105 मानकामध्ये स्तर 1 निवडला असेल तर संसाधनाचा योग्य वापर करण्याबाबतचे पुरावे, उदाहरणार्थ पाणी, वीज वापर बाबत शालेय परिसरामध्ये त्याचा फोटो. आणि स्तर 2 निवडला असेल तर वीज, पाणी, स्टेशनरी, इंधन इतर वरील सर्व खर्च कमी करण्यासाठी देण्यात आलेल्या सूचनेचा फोटो. स्तर 3 निवडला असेल 105 मध्ये स्तर 3 निवडला असेल तर वीज, पाणी, स्टेशनरी, इंधन इत्यादी संसाधने वापर करण्याबाबतचा मार्गदर्शन व सूचना पत्रके त्याचा फोटो. 105 मार्कामध्ये स्तर 4 निवडला असेल तर सांडपाणी, कचरा व्यवस्थापन, पुनर्वापन, पाणी बचत, पाणी अपव्यय टाळणे केल्याचे पुरावे त्याचा फोटो. तर 106 मानक क्रमांक 106 मध्ये शिक्षक, मुख्याध्यापक व पालकासोबत चर्चा करतानाचा फोटो, पालक सभा अहवाल त्याचा फोटो. 106 स्तर 1 मध्ये बघा स्तर 1 ला 1 गुण, स्तर 2 ला 2 गुण, स्तर 3 ला 3 गुण, स्तर 4 ला 4 गुण. जो स्तर आपण निवडला असेल त्या स्तराचेच फोटो आपल्याला त्या ठिकाणी त्याची पीडीएफ बनवायची आणि त्या ऍप्सवर कॉपी पेस्ट करायची आहे. स्तर 2 निवडला असेल तर पालक आणि शिक्षक यांच्यातील संवाद म्हणजे व्हॉट्सअप, पत्र, व्यवहार, सूचना त्याचा फोटो. बघा स्तर 3 निवडला असेल 106 मार्क मध्ये सूचना पेटी, तक्रार पेटीमध्ये सूचनेनुसार कार्यवाही इतिवृत्त, पालकांच्या सूचनांनी केलेले कार्यवाहीचे इतिवृत्त व त्याचा फोटो. 106 मानक क्रमांक असेल स्तर 4 निवडला असेल तर पालक सभा इतिवृत्त, पालक मेळाव्याचे फोटो, अभ्यागत अभिप्राय होई, लोकसहभाग नोंद होई. 107 मानक क्रमांक स्तर 1 निवडला असेल तर वार्षिक आर्थिक दस्तऐवज, ऑडिट रिपोर्ट, कॅश बुक, लेजर, व्हाउचर, ईबीसी, अनुदान, शुल्क आकारणी त्याचा फोटो. स्तर 2 निवडला असेल शालेय संगणकीकृत आर्थिक नोंदी, लेखा परीक्षण अहवाल त्याचा फोटो. स्तर 3 निवडला असेल प्रति विद्यार्थी खर्चाच्या विश्लेषणात्मक नोंदी. स्तर 4 निवडला असेल तर विद्यार्थी लाभाच्या योजना संदर्भात पीएफएमएस प्रणालीमध्ये केलेल्या नोंदीचे फोटो. आता 108 मानक क्रमांक 108 असेल
स्तर 1 निवडला असेल तर शालेय वार्षिक नियोजन उपक्रम नोंदवही. स्तर 2 मध्ये वरील नियोजनात झालेल्या शिक्षक सभेचे इतिवृत्त त्याचा फोटो. 3 निवडला असेल स्तर 3 निवडला असेल तर जबाबदारी खाते वाटप समितीचे वाटप इतिवृत्त अहवाल. स्तर 4 निवडला असेल 108 मानकांमध्ये स्तर 4 निवडला असेल तर उपक्रम कार्यवाही कार्यक्रम रजिस्टर शालेय सुरक्षा प्रतिज्ञा प्रथम दर्शनी भागामध्ये लावलेला त्याचा फोटो. 109 मध्ये स्तर 1 निवडला असेल शालेय अभिलेखे विद्यार्थी शिक्षक हजेरी पत्रक आर्थिक अभिलेखे मूल्यमापन अभिलेखे. स्तर 2 शालेय आराखडा कार्यालयीन अभिलेखे रजा अर्ज फाईल शालेय वार्षिक नियोजन. 109 मार्कामध्ये स्तर 3 निवडला असेल तर बीआरसी सीआरसी केंद्र प्रमुख यांच्या भेटीचे अहवाल व विविध उपक्रमाचे फोटोसह अहवाल त्याचा फोटो. स्तर 4 निवडला असेल शाळा सुधार कृती आराखडा माहिती दस्तावेज देखभाल अहवाल त्याचा फोटो. 110 स्तर 1 निवडला असेल तर पालक भेट रजिस्टर. 110 मार्कामध्ये स्तर 2 निवडला असेल तर व्हॉट्सअप ग्रुप त्यावर दिलेल्या सूचना पत्रव्यवहार. स्तर 3 निवडला असेल पालक भेट रजिस्टर नोंदणी पालक सभा नोंदवही अभिप्राय नोंदवही व्हॉट्सअप ग्रुप. स्तर 4 निवडला असेल तक्रार सूचना पेटी पालक सभेचे इतिवृत्त अभिप्राय नोंदवही व भागधारकाकडून झालेल्या सूचनांच्या संदर्भात त्याचा फोटो. तर बघा 111 मानक क्रमांक 111 निवडला असेल स्तर 1 मध्ये आर्थिक अभिलेखे व ऑडिट रिपोर्ट म्हणजे हे शाळेकडे दस्तावेज ठेवणे ताळेबंद लेखापरीक्षण यांच्या वित्तीय शुल्क या संदर्भात. स्तर 1 निवडला असेल तर आर्थिक अभिलेखे व ऑडिट रिपोर्ट त्याचा फोटो. स्तर 2 निवडला असेल पालक सभेच्या इतिवृत्तात आर्थिक ताळेबंद संदर्भात घेतलेल्या नोंदी शुल्क रचनेच्या नोंदी. स्तर 3 निवडला असेल 111 मध्ये मागील 2 वर्षाचे अंतर्गत व बाहेर लेखा परीक्षणाचे अहवाल व फी रचनेचा खुलासा. स्तर 4 निवडला असेल ऑडिट लेखा परीक्षण आर्थिक अंदाजपत्रक ताळेबंद. 112 मानक क्रमांक त्याचा स्तर 1 असा आहे शालेय प्रवेश प्रक्रियेचे अभिलेखे जातवार विद्यार्थी संख्या आरटी नुसार प्रवेश प्रक्रिया लागू असल्यास. स्तर 2 निवडला असेल शालेय प्रवेश प्रक्रियेबाबत जाहिराती सूचना आरटी नुसार प्रवेश प्रक्रिया लागू असल्यास. जनरल रजिस्टर स्तर 3 निवडला असेल जनरल रजिस्टर दाखल खारीज प्रवेश अर्ज त्याचा फोटो. स्तर 4 निवडला असेल मागील वर्षीच्या तुलनेत प्रवेशात वाढ झाल्याची नोंदी त्याचा फोटो. बघा 113 शाळाबाह्य स्तर 1 निवडला असेल शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण गृह भेटीचा अहवाल त्याचा फोटो. स्तर 2 निवडला असेल पालक मेळावा फोटो इतिवृत्त त्याचा फोटो. स्तर 3 निवडला असेल शालेय प्रवेश प्रक्रिया संदर्भात अहवाल व फोटो दाखल खारीज रजिस्टर त्याचा फोटो. 113 मानकामध्ये स्तर 4 निवडला असेल तर सरळ UDAS प्लस पोर्टलवरील पटसंख्या नोंद तक्ता शाळाबाह्य विद्यार्थी प्रवेश नोंदी त्याचा फोटो. बघा 114 शाळा संकुल योजना अंतर्गत संसाधने वापरण्यासंदर्भात SMC मधील ठराव इतिवृत्त त्याचा फोटो. शाळा संकुल या संदर्भात करण्यात आलेल्या नियोजनाचे फोटो. स्तर 3 SMC सभेचे इतिवृत्त प्रत्यक्ष नोंदी व त्याचा फोटो. स्तर 4 निवड असेल शाळा संकुल योजना अंतर्गत वरिष्ठ कार्यालयात सादर केलेला पत्रव्यवहार शालेय नेतृत्वाकडून प्राप्त झालेला त्याचा फोटो. तर बघा 115 शिक्षक क्षमता वृद्धी स्तर 1 निवडला असेल शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचे उपस्थितीचे प्रमाणपत्र. स्तर 2 निवडला असेल शाळा विकास आराखडा त्याचा फोटो. स्तर 3 निवडला असेल पालक सभेचे फोटो अहवाल अभिप्राय नोंदणी त्याचा फोटो. स्तर 4 निवडला असेल इतर शाळेच्या केलेल्या मार्गदर्शनाचा फोटो. 115 पर्यंत आहे आणि खूप सोपे आहेत. मागील वर्षी आपण केलेले ही पीडीएफ देखील मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.